फायनल मॅच या 12 संघातून मधून मात्र आपण पाहिलं तर 2 संघ फायनल मध्ये दाखल झालेत आणि आपल्या या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आयोजक अभिजित जाधव साहेब, त्याचबरोबर आपले या परिसरातील राजू फाटक साहेब, त्याचबरोबर आपल्या नगरसेविका नम्रताताई फाटक आणि सर्व आपले निष्ठावंत शिवसैनिक आज या कार्यक्रमासाठी जे आवर्जून उपस्थित राहिले गेलेत. फायनल मॅचचा आपण इकडे टॉस करणार आहोत. निखिल पाटील आपण पण यायचं आहे आज या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचा पण निखिल यांचा देखील मुलाचं सहकार्य राहिलं गेलं आहे. आणि सर्व खेळाडूंची ओळख करून दिली जाईल. 12 संघांमधून हे 2 संघ क्वालिफाय झाले. संकल्प आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल रेड्डी. खूप चांगला खेळ केला संकल्प संघाने आणि काल मला असं वाटतं संकल्प संघ पहिली मॅच पण खेळली होती आणि आज लास्टची मॅच पण खेळतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे मोठी गोष्ट असणार आहे की आज जे पहिली मॅच खेळली या क्रीडा स्पर्धेची आणि फायनल मॅचचा पण इकडे आनंद घेतील. रॉयल रेड्डी संघ पण इकडे फाईट करण्यासाठी रेडी आहे. एका साईडला रोहन, एका साईडला सौरभ, अशी देखील ही फाईट असणार आहे. दोन्ही बॅटरला आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस करण्याकरिता आपण तिकडे पाहणार आहोत. टॉस एक महत्वाच्या मॅचचा टॉस इथे आपल्या खेळपट्टीवर केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण यायचं आहे. सौरभ आणि रोहन दोन्ही ठाण्याचे युवा खेळाडू आमने सामने आणि फायनल मॅचचा टॉस आपल्या या खेळपट्टीवर केला जाईल. संकल्प संघ टॉस जिंकलाय आणि बॅटिंग टॉस जिंकून संकल्प संघाचा निर्णय असतो होता की बॅटिंग करायची. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मेगा फायनलची मॅच संकल्प जिंकेल की टीम रॉयल रेड्डी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मेगा फायनलसाठी. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम रॉयल रेड्डी. मेगा फायनलची मॅच आहे. मॅच चालू करायची लगेच. मेगा फायनलची मॅच लगेच आपण टॉस झालाय. मॅच चालू करा मित्रांनो. रॉयल रेड्डी चार ओव्हरची मॅच आहे. बघूया चॅम्पियन कोण होईल. आणि या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम संकल्प आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल रेड्डी. विशाल रेड्डी आणि अजिंक्य गावकर यांचा संघ आमने सामने खेळतील. मेगा फायनलची मॅच आणि फायनल मॅचला देखील दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
लेट्स प्ले मित्रांनो, एकदा आपण फायनल मॅचला सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा. फायनल जो जिंकेल चॅम्पियन होणं गरजेचं आहे, टायटल जिंकणं गरजेचं आहे. आज भारताने पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, ते भारतासाठी अचीवमेंट होती आणि सर्व भारतीयांसाठी पण प्राऊडची गोष्ट होती. पहिली ओव्हर घेऊन बॉलर स्वप्नील स्ट्राईक एंडला, बॅटर रोहन मॅन इन फॉर्म. खूप चांगली कामगिरी केली रोहनने पूर्ण टुर्नामेंटमध्ये. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं, तिकडे सिंगलने खातं ओपन केलं गेलंय. आपण एक सन्मान घेणार आहोत आमच्या SK स्पोर्ट्सचे संघ मालक संदेश कवितके, पण ते आज गैरहजेरीत आहेत. पण त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांचे अगदी विश्वासू ईश्वर गाडेकर आपण व्यासपीठावरती यायचं. आपला पण इकडे एक सन्मान केला जाईल. आमच्या SK स्पोर्ट्स चे ओनर त्यांच्या ॲब्सेन्समध्ये ईश्वर त्यांचा अवॉर्ड कलेक्ट करतील, त्यांचा पण आपण इकडे सन्मान करत आहोत. अजय पाटील यांना विनंती करेल की आपण संदेश कवितके ईश्वर स्पोर्ट्स आपण पाहिलं तर SK स्पोर्ट्सची ते ओनर होते आणि आज ते गैरहजेरीत, पण त्यांच्या विश्वासू मित्र ईश्वर गाडेकर जे कलेक्ट करतील संदेश कवितके यांचा अवॉर्ड. थँक्यू सो मच संदेशजी, आपण देखील या टुर्नामेंटमध्ये आपला संघ SK स्पोर्ट्स इकडे आवर्जून आला, त्याबद्दल आपला पण आभार आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय, पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर पाहायला मिळते. 5 धावा झाल्या धावफलकावरती. रॉयल रेड्डी विरुद्ध संकल्पचा हा फायनलचा सामना. आणखीन एक धाव आणि आपल्या लाडक्या नगरसेविका माननीय सौ मिनलताई संख्य मॅडम यांचं इथं आगमन झालेलं आहे. तरी ठाणे प्रीमियर लीग 2025 तर्फ सर्व कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आहे स्टेजवरती. 4-6 धावा झाल्या धावफलकावरती. आणखीन एक सुंदर फटका खोदून काढला ऑफसाईडच्या दिशेला. ड्राईव्ह करतोय रोहन, एक सुंदर बॅटर आहे, आपल्या संघासाठी नेहमी एक धाव बनवत असतो. 7 धावा झाल्या धावफलकावरती. 5 चेंडू, या षटकातला शेवटचा चेंडू टाकता येतं स्वप्नील. व्हाईट बॉल आहे, पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव. पाच चेंडू 8 धावा झाल्या धावफलकावरती. फायनलचं प्रेशर दिसते आपल्याला स्वप्नीलवरती. सकाळपासून एक चांगली गोलंदाजी केली स्वप्नीलने, परंतु आता थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर आणि धावा जाऊन पोचतायत 9 या आकड्यावरती. फायनलचं नक्कीच प्रेशर दिसतंय. सौरभ त्याला समजावतोय, तुला एकच बॉल टाकायचा आहे आणि बाजूला व्हायचं आहे, तरी तू एक्स्ट्रा टाकतोय. 5 चेंडू 9 धावा. आणखीन एक सुंदर फटका, डिलिशियस कट ऑफसाईडच्या दिशेला ड्राईव्ह केला. एक षटक समाप्त, धावा जाऊन पोहोचतायत 10 या आकड्यावरती. दहा धावा झाल्या आहेत आणि जास्त मीटिंग घेऊ नका प्लीज, सामन्याला सुरुवात ठेवा. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज, बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. प्रणय, ठीक आहे. प्रणय आले तर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती.
पंचांचा निर्णय व्हाईट बॉल दंडित केले जाते पंचांकडून. आणखीन एक अतिरिक्त धाव स्ट्रायकिंग एंडला येतं करण आणि रोहनची जोडी काम केली आहे संकल्प संघासाठी. एकच सुंदर फटका खोदून काढला ऑफसाईडच्या दिशेला एक धाव घोषित. चांगली बॅटिंग करतायत करण सुद्धा. रोहनला बघून करण सुद्धा बोलतोय रोहन मारू शकतो तर मी सुद्धा मारू शकतो. एक धाव. एक चेंडू 12 धावा झाल्या आता. आणखीन एक सुंदर फटका पंचांचा निर्णय बघायचा आहे आपल्याला काय आहे. 2 धावा घोषित. सुंदर बॅटिंग करण कडून पण आपल्याला पाहायला मिळते. आणि संकल्प संघ सुंदर बॅटिंग करतायत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा दंडित केलं जाते पंचांकडून. गोलंदाज झाला. 15 धावा झाल्या धावफलकावरती. 2 चेंडू 15 धावा. आणखीन एक डॉट बॉलचा इशारा द्या पंचांचा. दोन्ही खेळाडूंमध्ये थोडंसं कॉलिंगचं मिस्टेक पाहायला मिळाली. नो बॉलचा इशारा आणि पंचांचा निर्णय नो +1 म्हणजे 2 धावा अतिरिक्त स्वरूपात येत आहेत. आणि धावा जाऊन पोहोचतायत 17 या आकड्यावरती. 3 चेंडू 17 धावा. आणि कव्हर्सवर मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समनला बीट केलं बॉलरने. प्रणय गोलंदाज. जास्त अतिरिक्त धावा आल्या आहेत नो वाईटच्या स्वरूपात आणि धावा जाऊन पोहोचताय 17 या आकड्यावरती. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेला फ्लिक केला. घेण्यात यशस्वी झाले तर फलंदाज. 5 चेंडू 18 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि धावा जाऊन पोहोचतायत 19 या आकड्यावरती. अतिरिक्त धावांचा खेळ पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव नो +1 आणि अतिरिक्त धावा टाकतच चालले तर रॉयल रेड्डी संघ. त्यांना एवढ्या चेसही करावं लागतील गोलंदाजाला. हे समजायला हवं गोलंदाज तुम्ही जेवढे धावा खर्च कराल तेवढ्याच धावा तुम्हाला परत बनवायच्या सुद्धा आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे. 5 चेंडू 21 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू. चांगला फटका. 2 षटक समाप्त. धावा जाऊन पोहोचतायत 22 या आकड्यावरती. 22 धावा झाल्यात. तिसरा षटक घेऊन आले गोलंदाज महेश आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला करण. सुंदर चेंडू बीट केला तिथे करणला. ऑफ टर्न केला होता बॉल समोरून थोडासा वळला आणि करणला थोडंसं कळालं नाही की हा कुठला टर्न आहे. समजायला थोडासा वेळ लागला आणि तिथे बीट झालाय करण. 1 चेंडू 22 धावा धावफलकावरती. आणखीन एक सुंदर फटका बॅकफुटला येऊन टॅप केला जागेवरती आणि एक धाव निश्चितच मिळवली आहे. करणने सुद्धा चांगली कामगिरी निभावत आहेत आपल्या संघासाठी. करण आणि रोहन सलामीवीर फलंदाज आहेत संकल्प या संघाचे. आणखीन एक चांगला फटका खोदून काढला ऑफसाईडच्या दिशेला. वाईड यॉर्कर होता
एक धाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. 3 चेंडू 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेला ड्राईव्ह केला एक धावेसाठी. चार चेंडू 25 धावा झाल्या. आता संकल्प संघाच्या रोहन चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एक सुंदर फटका ऑफ साईडचा मास्टर आहे. रोहन विकेट सोडत नाही लवकर. त्याला माहिती आहे एक एक रन आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट आहे. 5 चेंडू षटकातला शेवटचा चेंडू आहे महेशचा. चार्ज केलाय परंतु तिथे बॉलरच्या पायाला लागून पंटी केली आहे. एक धाव घोषित, पंचांचा इशारा. 3 षटक समाप्त. धावा झाल्या त्या 27. 27. बॉलरचं नाव बॉलर नेम प्लीज. राज. राज आले तर नवीन गोलंदाज. पाहूयात आता राज काय राज करतील. सुंदर फटका पुढे टोलावलाय आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1+1 2 धावा. 2 धावा जात आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव जाते आणि धावा झाल्यात त्या 29. एक चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका कव्हर ड्राईव्ह दाखवलाय रोहनने. त्याचा सिग्नेचर शॉट आहे कव्हर ड्राईव्ह. 2 चेंडू 30 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. आणखीन एक सुंदर फटका लेट कट ऑफ साईडच्या दिशेला. आणखीन एक फटका. रोहन चांगली कामगिरी निभावतो. 31 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू शेवटचे 3 चेंडू आहेत या पारीतले. पाहूयात किती धावा बनवतील संकल्प टीम. आणखीन एक सुंदर कव्हर ड्राईव्ह त्याच दिशेत. खेळाडूच्या गॅपमधून बॉल काढतोय रोहन. त्यांना जरा सुद्धा हलायचा चान्स भेटत नाहीये जेणेकरून ते बॉल अडवतील. 4 चेंडू 32 धावा झाल्यात. आणि पंचांचा निर्णय विकेट जाते का. विकेट जाते. माघारी परतावं लागतंय. पहिला झटका बसलाय आणि तो पण किती लेट. शेवटचा चेंडू बाकी आहे. 32 धावा झाल्यात आणि स्ट्रायकिंग एंडला आलेत प्रथमेश. प्रथमेश आहे ना. प्रथमेश नाही. बॅटरचं नाव सांगायचं प्लीज. चांगला फटका परंतु गोलंदाजाच्या हातातच मारला आणि विकेट जाते शेवटच्या चेंडूवरती. धावा बनवल्यात 32 धावा बनवल्यात. 33 धावांचं लक्ष असेल रॉयल रेड्डी या संघाला. आपण एक सन्मान घेणार आहोत. मी आरती पाटील ताई आणि त्याचबरोबर सुजाता ताईंना विनंती करेल की आपण या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान आपल्या समवेत ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रताताई फाटक ताईंचा एक विशेष आपण पहिल्या तिकडे सन्मान करत आहोत. आणि आरती पाटील आणि सुजाता ताईंना विनंती करेल की आपण नम्रताताईंचा एक विशेष सन्मान करायचा आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून देखील त्यांनी काम करत असताना आज खूप चांगलं कार्य या परिसरात केलं गेलंय. आज त्यांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं तर आरतीताईंचा पण एक विशेष सन्मान. धन्यवाद. आपण देखील ताई 2 दिवस आज या क्रीडा स्पर्धेच्या आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपला पण एक विशेष सन्मान.
सर्व आमच्या महिला भगिनींचा पण इकडे विशेष सन्मान केला जातो आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल वनिताताई मुंगेकर, सुषमा भगत आणि सविता पाटील यांना विनंती करेल की ठाणे महानगरपालिकेच्या अजून एक नगरसेविका मिनलताई संके मॅडमचा पण एक विशेष सन्मान आज त्याही देखील खूप चांगलं काम त्यांनी देखील या परिसरात पाहिलं गेलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून देखील त्यांनी कार्य बजावत असताना आज त्यांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. सर्व आज आमच्या महिला भगिनी आवर्जून उपस्थित राहिल्यात. मॅच चालू करायची तिकडे आपण मिनलताई संकेंचा देखील एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. धन्यवाद ताई, आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे. वळूयात मॅचच्या दिशेने. फायनल मॅच टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 33 रनचं टार्गेट आहे. रॉयल रेड्डी फाईट करेल का बघूयात. चॅम्पियन कोण होईल ठाणे प्रीमियर लीगचा आणि हे शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आज ठाणे प्रीमियर लीगची पाहायला मिळते. काही बॉल बाकी आहेत. 23 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 32 रनची गरज आहे. प्रमुख आयोजक अभिजित शंकर जाधव, त्याचबरोबर निखिल पाटील आणि त्यांचे सर्व मित्र एक चांगला ऑर्गनाइज इकडे टुर्नामेंट केली. या बॉलवर देखील एक सिंगल रन. 33चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक भव्य दिव्य असं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं आहे. पहिली ओव्हर घेऊन पहिलीच ओव्हरमध्ये अपूर्व पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. 33चं एक टार्गेट आहे. 55,555 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 33,333. या बॉल देखील बॉल आतमध्ये आणला. एक चांगला कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगल. बघा सौरभने पण सुरुवात चांगली केली आहे बट 32-33 खूप आहे. अंपायर ऋषिकेशजी माने, आपलं पण स्वागत आहे. आज युवा सेनेचे युवा नेतृत्व ऋषिकेशजी माने, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आणि हेमंतजी पमनानी, हेमंतजी पमनानी, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज हेही देखील आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. मॅच जिंकायची तर संकल्प सांगायला एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. मेगा फायनलची मॅच आहे. 33 रनचं टार्गेट आहे. जो जिताबाई सिकंदर ठाणे प्रीमियर लीग 2025 हे शेवटची मॅच आज ह्या क्रीडा स्पर्धेची. इकडे पण टॅप केला गेला ना पुन्हा एकदा सिंगल रन. 7 रन झाले धावफलकावरती. 20 बॉलमध्ये अजूनही 26 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. रॉयल रेड्डी, सौरभ मॅच सोडणार नाहीये. सौरभकडे पण एक चांगलं टॅलेंट आहे, चांगली बॅटिंग केली आहे. विनोदजी अवताडे साहेब, आपलं पण स्वागत आहे. युवा सेनेसाठी ते पण देखील चांगलं कार्य करतात. आलेले सर्व आमचे
युवा सैनिक शिवसैनिक आणि आज सर्व ठाणे परिसरातील निष्ठावंत शिवसैनिक आज आपण इकडे आलात त्याबद्दल आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. अजयजी जाधव आपलं पण स्वागत आहे. इकडे पण टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्रायकेटला एफर्ट्स दिले तिकडे. सिंगल रन. पहिली ओव्हर मला असं वाटतं संपली. 9 रन झालेत. 18 बॉलमध्ये 24 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. बघा एक्स्ट्रा आले त्यामुळे रॉयल रेड्डी संघ पण मॅच मध्ये आलाय. 18 बॉल 24. जिशानजी चौधरी आपलं पण स्वागत आहे. सर्व आमचे मित्र आणि 18 बॉलमध्ये 24 रनची गरज आहे बॉलिंगसाठी. रोहन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सौरभ या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहनने मात्र इकडे या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सौरभ प्रयत्न करतात प्रत्येक बॉलवरती. डबल डिजिट मध्ये 10 रन झाले. त्यांनी मॅचला जिंकण्याकरिता 23 रनची गरज आहे 16 बॉलमध्ये. बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलं. रन सिंगल. चांगली बॅटिंग करतात सौरभ आणि 15 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे. अभिजितजी जाधव यांना विनंती करी की ऋषिकेशजी माने यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आणि ललित जाधव यांना विनंती करली की हेमंतजी पनमानी यांचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. पहिले हेमंतजी पनमानी साहेबांचा एक विशेष सन्मान मी ललित जाधव यांना विनंती करेल की आपण हेमंतजी पनमानी यांचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. हेमंतजी परमानी यांचा एक विशेष सन्मान आमचे ललित जाधव यांच्या हस्ते. थँक्यू सो मच हेमंतजी, आपण पण या टुर्नामेंटसाठी आलात. त्यानंतर ललित जाधव साहेबांना विनंती करेल की आपण अभिजित जाधव यांना विनंती करेल की आपण ऋषिकेश माने यांचा एक विशेष सन्मान. युवा सेनेचे विभाग प्रमुख म्हणून देखील खूप चांगलं कार्य करतात. कोपरी 5 पकडी या परिसरामध्ये. धन्यवाद. आपण देखील माने साहेब आपण इकडे आलात त्याबद्दल आपला पण आभार. आणि दियास दरम्यान 2 रन. विकीबाई 15 रन झाले त्या फलकावरती. विनोदजी अवतडे यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल या कार्यक्रमादरम्यान. विनोदजी आपण पण आलात त्याबद्दल आपला पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो. इकडे पण आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक रन आणि आता लास्टचे 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 16 रनची गरज आहे. मॅच आणली रॉयल रेड्डी संघाने पण. एकात दुसरी बाउंड्री 1-2 एक्स्ट्राच मॅच मध्ये आणू शकतात रॉयल रेड्डी संघ. वेल पॅड सौरभ आणि त्या सोबतीला बॅटर तनिष. 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 16 रनची गरज आहे. सौरभ भगत यांना विनंती करेल की
जिशान चौधरी यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. सौरभ बघत यांना विनंती करेल की जिशान चौधरी यांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. बॉलिंगसाठी मयूर 12 बॉलमध्ये 16 रन्स करायचे. 12 बॉल 16 रन करा गोळा. फुलटॉस बॉल एज घेतली गेली तिकडे रन मिळेल सिंगल. थोडीफार मॅच आता आपण पाहिलं तर 10 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. क्रुशल मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच. बॉलर मयूर या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. बॉल आपण पाहिलं तर कीपर रोहनने पण चांगला कलेक्ट केला गेला आणि येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहिलं या मॅच मध्ये मयूरने चांगलं कमबॅक केलं. या बॉलवर नो बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र मॅच पुढे जाईल. स्कोर झालाय 20. या बॉलवर पण स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा आपण डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता 8 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 8 बॉल 13 हे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. संपूर्ण ठाणेचं लक्ष आहे की ठाणे प्रीमियर लीग कोण जिंकेल. संकल्प जिंकेल की रॉयल रेड्डी. या बॉलवर देखील व्हाईट बॉल चुकी होते बॉलरकडून. मयूरकडून पुन्हा एकदा चुकी. एक्स्ट्रा रन्सने मॅच पुन्हा एकदा पुढे जाईल. इकडे पण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन. एक एक रन खूप महत्वाचा असणार आहे. 8 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 12 रनची गरज आहे. 8 बॉल 12. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन. व्हाईट बॉल. 23 रन झाले. त्यांनी आता थोडी 7 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर पण चिकी रन. शेवटच्या 6 बॉल मध्ये मॅच येऊन थांबली आहे. 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 9 रनची गरज आहे. 6 बॉल 9. पण मी सौरभ आणि बॅटर कौतुक करेल कारण की चांगली बॅटिंग केली तनिषने. वेल बॅट सौरभ आणि तनिष. सहा बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 9 रनची गरज आहे. सहा बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 9 रनची गरज. बॉलर अरविंद शेवटचे 6 बॉल घेऊन अरविंद येत आहेत. बघूयात हिस्ट्री क्रिएट करतील का बॅटर सौरभ. 6 बॉल 9. 33चं टार्गेट होतं आणि जो जिंकेल तो चॅम्पियन होईल ठाणे प्रीमियर लीग मध्ये. सीझन आज कुठलं हे जिंकेल, कुठली टीम जिंकेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आता 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे रॉयल रेड्डी संघाला. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. बघूयात कुठला संघ टायटल जिंकेल. 6 बॉल मध्ये आता 8 रनची गरज. त्याला थोडं फास्ट खेळायचं आहे. 6 बॉल 8.
या बॉलवर देखील सौरभने सिंगल करायचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. ठाणे प्रीमियर लीग कोण चॅम्पियन होईल? 5 बॉलमध्ये 7 रनची गरज. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल रन. आता 4 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग केली बॅटर तनिष आणि सौरभने. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये आला. 1 रन सिंगल मिळेल. आता 3 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. सौरभ फुटक मात्र ही मॅच क्लोज नेतोय. 1 बाउंड्री आली तर मॅच रंगेल. 3 बॉल 5. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील सिंगल रन. आता 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. बघूयात सौरभ कशा प्रकारे ही मॅच रंगेल. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 2 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. फायनल मॅच. बट या दोघांना मी मानलं, तनिष आणि सौरभ अफलातून बॅटिंग. दोघांनीची बॅट मॅच बनवली आहे. जर चौकार लगावलं तर सुधीर उपाध्याय यांच्याकडून 1000 रुपये असणार आहे. 2 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. फायनल व्हावी ती अशी पैसा वसूल फायनल मॅच. 2 बॉल 4. स्ट्राइक एंडला सौरभ. आणि सौरभने एकदा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आहे. नो बॉल. आता 2 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 3 रनची गरज आहे. दोन बॉल 3. मॅच आता क्रुशल होताना पाहायला मिळते. सौरभ स्ट्राइक एंडला. बघूयात ही पण मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल का. 2 बॉल 3. आणि आता मॅच आली 1 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 2 रनची गरज आहे. पैसा वसूल मॅच. आणि जर मॅच 1 बॉल 1 केला तर सुपर ओव्हर असणार आहे. जर बाउंड्री लगावलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सुधीर उपाध्याय यांच्याकडून. अजिंक्य गावकर आपलं पण स्वागत आहे. संकल्प प्रतिष्ठानचे संघ मालक अजिंक्य गावकर आपलं पण स्वागत आहे. आणि त्यांचा संघ आपण पाहिलं तर 1 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 2 धाव्यांची गरज आहे. 1 बॉल 2. मित्रांनो मॅच आवडली असेल एकदा टाळ्या वाजवत. 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. फायनल मॅच. हाय व्होल्टेज मॅच आणि पैसा वसूल मॅच आहे. चला लवकर चालू करा संकल्प संघ. आणि 1 बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. तर 1 बॉल 1 केला तर सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल. आणि मॅच अगदी क्रुशल पाहायला मिळते. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण. संकल्प संघ जिंकेल की टीम रॉयल रेड्डी. 1 बॉल 2 बॉलिंग साठी अरविंद. स्ट्राइक एंडला सौरभ फुटक. आणि ही मॅच बॅटर आउट. संघ जिंकतोय. संकल्प संघ मात्र इकडे जिंकतोय. हार्ड बट मित्रांनो सौरभ फुटक साठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग सौरभ. एक चांगला खेळ केला सौरभने. स्वतःला प्रूफ केलं. आणि संकल्प संघ अजिंक्य गावकर मला असं वाटतं लकी आहेत त्यांच्या संघासाठी. बघा ते आले आणि मॅच पूर्णपणे फिरली. अजिंक्य गावकर मला असं वाटतं सर्वांना
खुश केला आणि मॅच हार्ड लक. पण मित्रांनो सौरभ फुटकसाठी एकदा टाळ्या वाजवा. आपला बॅटिंग सौरभ, वेल प्लेड, हार्ड लक.